नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे। कोणत्या दिवशी 9वा हप्ता दुपारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि मुंबई येथून कधी हप्ता हा वितरित होणार त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हे पैसे डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात। आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणे शक्य नसते। त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळपासून वितरण सुरू झाले असले तरी सगळ्या जिल्ह्यात एकाच वेळी पैसे हे जमा होत नाही। काही जिल्ह्यात सकाळी, काही जिल्ह्यांना दुपारी, तर काही जिल्ह्यांना रात्री हे पैसे जमा होतात। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अतिरिक्त राज्य सरकारकडून हा नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळतो। आता शेतकरी मित्रांनो, वितरण प्रारंभ कधी होणार या योजनेचा, तर शेतकरी मित्रांनो, तारीख बघा 9 जुलै 2026 सकाळी 11 वाजतापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार। याची पात्रता काय असणार, तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात आज आणि या म्हणजे 2 ते 3 दिवसात पैसे जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, 9 जुलै पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या जिल्ह्यांना पैसे जमा होणार। तर त्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, त्यानंतर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, त्यानंतर कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, त्यानंतर चंद्रपूर, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक, त्यानंतर महत्त्वाचे जिल्हे म्हणजे यांना 10 जुलै 11 जुलै या रोजी पैसे जमा होणार। ते जिल्हे बघूया आता कोणते आहे। त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, त्यानंतर नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ई केवायसी चे काम चालू आहे शेतकरी मित्रांनो। आणि यांना 1 ते 2 दिवसात म्हणजे 10 जुलै किंवा 11 जुलै रोजी यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला पैसे मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेसाठी पात्र आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार। ज्यानंतर बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार। त्यानंतर पीएम किसान पोर्टलवर ई केवायसी पूर्ण असणे, त्यानंतर डीबीटी साठी जे तुमचे बँक खाते आहे ते सक्रिय असणे, तेव्हाच तुमच्या खात्यात 2000 रुपयांचा लाभ होणार। आता पैसे न मिळणारे शेतकऱ्यांची कारणे काय असतात, तर काही शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण नसते, त्यानंतर आधार बँकशी लिंक नसते शेतकऱ्यांचं आणि अर्जामध्ये काही त्रुटी असतात, त्यामुळे त्यांना पीएम किसान योजने म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायला त्यापासून ते वंचित राहतात। तर शेतकरी मित्रांनो, हा हप्ता 9 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।